नमस्कार. प्रियाचं खोटं बोलणं खूपच विचित्र होत चाललेलं असतं. प्रिया खूप खोटं बोलत असते. अर्जुन सायली घरात आलेले असतात त्याच वेळेला अश्विन खूपच काळजीत अर्जुनला दिसतो. त्यावेळेला अर्जुन अश्विनजवळ जातो आणि अश्विनला विचारतो, अश्विन, अरे काय झालं, तू एवढ्या काळजीत का आहेस? तेव्हा मात्र अश्विन बोलतो, काही नाही. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, अश्विन, मला कळतंय तुला माझ्याबद्दल खूप राग आहे, पण प्लीज मी भाऊ म्हणून तुला विचारतोय, तुला जर का कसला त्रास होत असेल तर मला तू सांग. तू जर का मला सांगितलंस तर तुझं मन हलकं होईल. अश्विन, तुला तर माहितीच आहे ना, तुला कसलाही त्रास झालेला मला सहन होत नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने बोलतो, बस कर दादा, उगाच काळजी वाटते असं दाखवू नकोस. मला कळून चुकलंय दादा, तू किती खोटं बोलतोयस ते. तेव्हा लगेच सायली बोलते, अश्विन भाऊजी पुरे, तुम्ही तुमच्या दादाला ओळखलं नाही यात तुमचा खोट आहे. प्लीज तुम्ही सारखं सारखं यांना काहीही बोलू नका. तेवढ्यात तिथे प्रिया आलेली असते आणि तेवढ्यातच प्रताप, पूर्णाजी सगळेजण तिथे असतात. त्यावेळेला लगेच प्रतापराव प्रियाला बोलतात, काय ग प्रिया, तुझ्या आईवडिलांकडून निघाल्यानंतर तू आतापर्यंत होतीस कुठे? म्हणजे आम्ही काही तुझ्यावरती लक्ष ठेवून असतो अशातला भाग नाही, पण तू आत्तापर्यंत घरी यायला पाहिजे होतीस, कारण तू तिकडून निघाल्यानंतर खूप वेळ झाला. तेव्हा लगेच प्रिया बोलते, हो ना बाबा, खरंच मला कळतंय खूप उशीर झाला होता. खरं सांगायचं तर मी तुम्हाला कळवायला पाहिजे होतं, पण मी मात्र तुम्हाला कळवलं नाही. खरंच मला माफ करा. काय आहे ना बाबा, तिकडून निघाल्यानंतर मला माझी मैत्रीण मिळाली आणि म्हणूनच म्हटलं तिच्यासोबत जरा गप्पा माराव्या आणि म्हणूनच मी तिच्यासोबत होते. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, अच्छा ती निशा का? तेव्हा लगेच प्रिया बोलते, हो हो ती निशाच. हे ऐकून लगेच अश्विन बोलतो, पण निशाला तर मी फोन केला होता. तिचं तर असं म्हणणं होतं कितीतरी दिवस झाले आमची तर भेटच झाली नाही. तोंडातल्या तोंडात प्रिया मारल्यासारखी झालेली असते. तिला काय करावं तेच सुचत नसतं. ती खूपच घाबरलेली असते. त्यावेळेला लगेच कल्पना बोलते, तन्वी काय चाललंय तुझं? तन्वी खोटं का बोलतेस तू? जे जे असेल ते खरं खरं सांग. तेव्हा लगेच प्रिया बोलते, काही नाही. खरं सांगायचं तर मला काही एक बोलायचं नाही. उगाचच गोष्टी ताणू नका आणि मला यासंबंधी तर अजिबात बोलण्यात इंटरेस्टच नाही. प्लीज आताच्या आता या गोष्टी थांबवा. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, काय आहे ना, ही मुलगी कुठे गेली होती, काय करत होती हे सगळं मला माहिती आहे. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, काय चाललंय दादा तुझं? दादा मला मान्य आहे ती आता खोटं बोलली. तेव्हा लगेच सायली बोलते, खरं सांगू का अश्विन भाऊजी, ती आत्ता खोटं नाही बोलली, ती नेहमीच खोटं बोलते, पण ती प्रत्येक वेळेला तुम्हाला जे पाहिजे ना तसं ती वागते. अश्विन भाऊजी प्लीज विश्वास ठेवा, आम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही असं तुम्हाला वाटतं, पण आम्ही हिच्यावरती मात्र चांगलंच लक्ष ठेवून आहोत. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, काय चाललंय काय तुमचं? मान्य आहे तन्वी आता खोटं बोलली, पण त्याच्याबद्दल तिला जाब विचारलेला आहे. सो प्लीज तुम्ही याबद्दल काही नाही बोललात तर बरं होईल. तेव्हा लगेच मोठ्यानी कल्पना बोलते, बघितलं का तन्वी, तुझ्यामुळे आम्हाला याचं बोलणं ऐकावं लागतंय. त्यापेक्षा तन्वी तूच जर का स्वतः खरं सांगितलं असतंस तर कदाचित यांचे आम्हाला टोमणे ऐकावे लागले नसते. त्यावेळेला प्रिया बोलते, सॉरी. त्यावेळेला अर्जुन बोलतो, टोमणे नाही मम्मा, तुमची ही तन्वी कुठे गेली होती याचा पुरावा माझ्याकडे आहे. तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला लगेच अर्जुन स्वतःच्या खिशामधला मोबाईल काढतो आणि त्याच्यामधला फोटो तो सर्वांना दाखवतो. तो फोटो बघितल्यानंतर सर्वांना धक्का बसतो आणि तेवढ्यात अर्जुन बोलतो, तन्वी तिच्या खास मित्राला भेटायला गेली होती, म्हणजेच मैपतला. हे ऐकून सर्वांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो. सर्वजण तिच्याकडे बघतच राहतात. त्यावेळेला प्रिया खूपच घाबरते. तिला काय करावं तेच कळत नाही. ती खूपच हादरलेली असते. त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते, प्लीज अर्जुन, उगाच पराचा कावळा करून सांगू नकोस. अर्जुन मला मान्य आहे माझं चुकलं, पण तू प्रत्येक वेळेला जर का अशा पद्धतीने बोलणार असशील तर मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही आहे.
अर्जुन प्लीज तुझं हे वागणं बंद कर. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, बरोबर, चोराच्या उलट्या बोंबा. कितीही काही झालं तरी तुझ्या मनात जे आहे तेच तू कबूल करणार ना. अगं मला माहितीच आहे तू कधीच सत्य कबूल करणार नाहीस, पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव, कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, पुरे, मला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही. मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर मी काय करेन ना ते तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आजपर्यंत मी सगळ्या गोष्टी सहन केल्या, पण अर्जुन तुझे हे होणारे आरोप मात्र मी अजिबात सहन करणार नाही म्हणजे नाही. तेव्हा लगेच सायली बोलते, प्रिया तुझी नाटकं आहेत ना ती बंद कर. अगं तुझ्याविषयी पुरावा आहे अर्जुन सरांच्या हातात, तरीसुद्धा तुझं असंच म्हणणं आहे की अर्जुन सर खोटं बोलतायत. अगं जरा स्वतःच्या मनाला विचार, किती खोटारडेपणा करतेस तू. मला तर तुझ्या खोटारडेपणाचा त्रास होतोय, त्रास. मला तर तुझं हे वागणं अजिबात पटत नाही. मुळात तुझ्या या वागण्याचा मला त्रास व्हायला लागलाय. तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो, काहीही झालं तरी मम्मा, सायली आणि अर्जुन दादा बरोबर बोलतोय. तन्वी आपल्याशी खोटं बोलली. आधी ती तिच्या आईवडिलांच्या घरी गेली होती हे सत्य असलं तरीसुद्धा तिथून एवढा वेळ कुठे होती तेच मला कळत नाही. पण आता मात्र खरंच तन्वीने हद्द पार केली. तिने मला तोंड कशी पाडलं आणि अशा मुलीला मी माफ करू शकत नाही. त्यावेळेला लगेच मोठ्याने कल्पना बोलते, अश्विन तू शांत हो, तू एवढा हायपर होऊ नकोस. त्यावेळेला लगेच मोठ्याने अश्विन बोलतो, हायपर होऊ नकोस? मम्मा तुला कळतंय का, माझी बायको दिवसेंदिवस माझ्याशी खोटं बोलतीये आणि मी शांत राहायचं मम्मा नाही जमणार. मला तिला धडा शिकवावाच लागेल. ती जे काही बघते ना ते मला तिला सांगावंच लागेल. तन्वी आजपर्यंत तुझ्या सगळ्या गोष्टींना पाठिंबा दिला, पण आता नाही. आता काही झालं तरी मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहणार नाही, कारण तू चुकलीस आणि तू चुकलीस तर तू माफ कर, तू कबूल कर, तू माफी माग. पण नाही, तुझ्याकडे तर माफी मागण्यापेक्षा तू कशी बरोबर आहेस हे तू सिद्ध करतेस. त्यामुळे तू स्वतःची बॅग उचल आणि इथून चालती पड. तुझा बोजा बिस्तरा मी घराबाहेर फेकतोय, प्लीज तन्वी तू इथून निघून जा. तेव्हा लगेच तन्वी बोलते, अश्विन काय झालंय तुला? एवढ्याशा साध्याशा गोष्टीवरून तू मला घराबाहेर काढणार आहेस? अश्विन प्लीज. अरे मैपतला जर का मी भेटले असेल तर काय हरकत आहे? मैपतला जर का भेटले तर काय प्रॉब्लेम आहे? मुळात साक्षीचे वडील आहेत ते आणि साक्षी आणि मी चांगल्या मैत्रिणी आहोत. त्यामुळे प्लीज प्लीज असे आरोप करणं बंद कर. त्यावेळेला अश्विन मोठ्याने बोलतो, पुरे झाली, तुझी ही नाटकं बंद कर आणि मला तुझ्याशी आता बोलायचंच नाही. मैपतला भेटणं म्हणजे आमच्या शत्रूला भेटण्यासारखं आहे आणि आमच्या शत्रूची मैत्री ठेवणाऱ्या मुलीला या घरात स्थान नाही. तू आत्ताच्या आता तन्वी या घराबाहेर पड. मला तुझं थोबाडसुद्धा बघायची इच्छा नाही. तेव्हा मात्र तन्वी खूपच घाबरते. ती अश्विनच्या हातापाया पडत असते. त्यावेळेला अश्विन मोठ्याने बोलतो, अजिबात नाही. तू कितीही हातापाया पड, काहीही कर, तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही. आत्ताच्या आता तू माझ्या डोळ्यासमोरून चालती पड. तुझं थोबाडसुद्धा बघायची इच्छा नाही मला. तेव्हा मात्र अश्विन खूपच घाबरलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो, निघतेस की नाही? आणि तो जोरात प्रियाला ढकलतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अश्विनने जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.